प्रचंड भोल मस्तकों के झुंड आग जंग की घड़ी की तुम हार दो आन बान शान या की जान का होता आज एक धनुष के बाण पे उतार दो आरंभ है प्रचंड भोल मस्तकों के झुंड आग जंग की घड़ी की तुम हार दो आन बान शान या की जान का होता आज एक धनुष के बाण पे उतार दो जीत की हमस नहीं किसी पे कोई बस नहीं जिंदगी है ठोकरों पे मार दो मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरेंगे जाके आसमान में दहाड़ दो आरंभ है प्रचंड तिथे समोर आहे नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर. आपण आता तिथे काय जाणार नाही, पण आपण इकडे जस्ट फिरूया आणि मग जाऊ आपण. सो इथे हा जो लेहंगा आहे हा मनीष मल्होत्रा ने डिझाईन केला होता आणि हा दीपिका पादुकोणने घातला होता ऑन द रनवे.
येस. आणि इथे ते आहे ते ग्रँड थिएटर आहे. म्हणजे एशियातलं म्हणता येईल सगळ्यात मोठं आणि सगळ्यात काय म्हणतात टेक्नॉलॉजीवर सगळ्यात एक नंबर असं म्हणता येईल. तर ते तिकडे आहे. आता ते बंद असेल माहिती नाही, बघू, पण ट्राय करू जायला मिळते का आतमध्ये. माहिती इथे सगळ्यात लार्जेस्ट पॅसेंजर लिफ्ट आहे, ती तुम्हाला दाखवतो मी. ती इकडे आहे. वन ऑफ दी लार्जेस्ट पॅसेंजर लिफ्ट. आय जस्ट होप ती ओपन आहे. नाही, बंद झाली वाटतं. आपण तरी क्लिक करून बघूया. हां, बंद झाली ना. So this is the largest passenger elevator in the world. Oh, in the world आहे. चलो. आणि आपण यांच्या लग्नाला आलो होतो. ते हे आहेत रौनक आणि ऋतुजा, यांच्या लग्नाला आलो होतो. चलो, सो घरी जाऊया. रिसेप्शन झालं आहे. मस्त झालं रिसेप्शन. स्पेशली जे व्हरायटी ऑफ चीज होते ना, दॅट वॉज समथिंग आय लव्ड इट. आपल्याला कधीच इकडे यायचंच होतं. तुम्ही सांगितलं का आपण कोणाच्या लग्नाला? हा, वेल बाय द वे, हा ब्लॉगची स्टार्टिंगच नाही केली आम्ही. गडबडीमध्ये होतो. एक मिनिट, मी जरा बेल्ट लावतो, गाडी साईडला घेतो. एकच मिनिट. हे काढू का? हा, तर मी म्हणत होतो की आमच्या बिल्डिंगमध्ये मिस्टर बांदेलकर आहेत. त्यांच्या मुलाचं रिसेप्शन होतं इथे जिओ कन्व्हेन्शन सेंटरला. आणि त्यासाठी आम्ही आलो होतो, मी, श्वेता, मायरा. आणि आता आमच्यावर रीत आहे. आम्ही तिला आता घरी घेऊन जातो. की नाही रीत? हाय रीत. चलो, तो काय आपण आता जाऊया घरी. उद्या मायराची स्कूल आहे. मायराने खूप फिश फिंगर्स खाल्ले. खूप है ना? तेवढंच खाल्लं फक्त. फिश फिंगर्स ना, बस, बाकी काहीच नाही खाल्लं. चला. आणि खरंच ते जे ऍक्च्युअली खूप बघण्यासारखं आहे ते कन्व्हेन्शन सेंटर. वेळ काढून आलं पाहिजे. हो, ते ग्रँड थिएटर जे आहे ते तर काही वेगळंच आहे. म्हणजे जेव्हा ओपनिंग झालं होतं तेव्हा मी ते बघितले ते व्हिडिओ. आणि एका इव्हेंट साठी मायराला बोलवलं पण होतं तिथे. पण तेव्हा शूट होतं, मायराचं शूट होतं. हा, तिथे काहीतरी म्युझिकल शो होता. तेव्हा मायराला बोलवलं होतं, लहान मुलांचा. ब्रॉडवे होतं, ब्रॉडवेचं हे होतं. हा, तेव्हा तिकडनं इन्व्हिटेशन आलं होतं. पण तेव्हा मायराचं शूट असल्यामुळे मला नाही जाता. चला, आता हा शॉर्ट अँड स्वीट ब्लॉग आपण इथे एंड करूया. येस. आणि अशाच एका ब्लॉग मध्ये भेटूया आपण. टिल देन टेक केअर. बाय.